राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धुळे मनपावर ढोल बजाव आंदोलन, यमराज सोबत प्रशासनावर गंभीर आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने धुळे शहरातील प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेत जोरदार ढोल बजाव आंदोलन केले। यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात यमराजाची प्रतिकात्मक प्रतिकृती सादर करत निषेध नोंदविण्यात आला। राज्य सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाने विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या आंदोलनात धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी कमी करणे, मालमत्ता कराची योग्य आकारणी, अपूर्ण नालेसफाई, कॉलनी परिसरात वाढलेली काटेरी झुडपे आणि साचलेली घाण, पाण्याचे तलाव यासारख्या अनेक मागण्यांवर भर देण्यात आला। पक्षाचे प्रवक्ते सुनील नेरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरपालिका प्रशासन हे कुंभकर्ण झोपेत आहे। प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फिरायला तयार नाही। अतिशय 600 पट घरभाडीवाढी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। ज्या गोरगरिबाला 600 रुपये होते त्याला 6000 रुपये येत आहेत, ज्याला 6000 यायचे त्याला 60,000 येत आहेत, ज्याला 60,000 रुपये यायचे त्याला 6 लाख रुपये घरपट्टी येते। या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही। रोज गढूळ पाणी या नगरपालिकेकडून येत आहे। गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे। त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे। खड्ड्यांमुळे अनेक लोक आज कमरेने दुखत आहेत, मानेने दुखत आहेत। अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना शहराची काही पडलेली नाही आहे। आता मला माहिती मिळाली फेसबुकवरून आयुक्त आता भूतानला फिरून आले। जर आयुक्तांनी भूतानचा दौरा केला असेल तर भूतान किती स्वच्छ आहे हे आयुक्तांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे। त्या अनुषंगाने जर आयुक्तांनी आज अंमलबजावणी केली तर शहराचं नक्की भलं होईल। शासनाकडून भरघोस निधी शासनाकडून भरघोस निधी पालिकेला पाठवला गेलेला आहे। पण प्रशासन हे विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे। अशा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आलेलो आहे। प्रशासन हे कुंभकर्ण झोपेत आहे म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी कुंभकर्णाला आलेलं आहे की कुंभकर्ण तू जागा हो। कुंभकर्ण जो झोप आहे उठवण्यासाठी 6 महिने लागतात। आता आम्ही हे पहिलं आंदोलन केलं। असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आणि रोज 15 दिवसात आयुक्तांना उठवण्याचा प्रयत्न करू। आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्याकडे 2 दिवसाच्या आत मीटिंग लावू, आयुक्तांची आणि केलेला खूप सगळ्याचा फाईल त्यांच्या हातात घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही असं सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आश्वासन देतो।